मला आडवे मारले त्यांनी, गाडी आडवे मारून मला दोघं जण आले. त्यांनी गाडी आडवी मारून नंतर मला खाली उतरायला सांगितलं. मी उतरलो तर त्या लोकांनी लगेच काही सेकंदातच 10-15 लोक तिथं आले. मला धक्काबुक्की केली, गचांडलं आणि तिथे स्मशानभूमीचं जे गेट आहे त्या गेटच्या आतमध्ये मला नेलं आणि ते आत ढकलत असताना एक जणांनी असा रिव्हॉल्वर माझ्यावर रोखलेला होता. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या गुरुमाऊलीवर बोलू नका असं ते म्हणत होते, बोलत होते, शिवीगाळ करत होते. आता त्यांचे गुरुमाऊली कोण मला माहीत नाही, बहुतेक गोविंद देवगिरी त्यांचे गुरुमाऊली असावेत असा माझा अंदाज आहे. गोविंद देवगिरी हे सगळ्यांचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. हे जे काय वारकरी संप्रदायामध्ये सनातन वैदिक धर्माचे लोक आहेत त्या गोविंद देवगिरींनी सांगितलं होतं की ज्ञानोबा तुकोबांचे ग्रंथ हे ग्रंथ नाही आहेत असं जे काही एक महिन्यापूर्वीच त्यांनी विधान केलं होतं. त्या गोविंद देवगिरींचेच हे शिष्य असावेत असा माझा ठाम अंदाज आहे. आणि यांनी मग रिव्हॉल्वर दाखवला, मला कमरेचा एक आणि रिव्हॉल्वर दाखवला आणि लोक रस्त्याची येणारे जाणारे थांबायला लागल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं, त्यांचा प्लॅन फसला. जो मला जीवे मारण्याचा प्लॅन होता तो फसला. मग त्यांनी 4 बाटल्या शाई, जी केमिकलयुक्त शाई आहे ते माझ्या अंगावर संग्राम भांडारे आणि 4-5 जणांनी ओतत होते. दुसऱ्या बाजूला माझ्या ड्रायव्हरला 2-3 जण तिकडे धरून मारत होते. आणि त्या सुमारास त्यांनी 40 सेकंदाचा व्हिडिओ पण त्यांनी शाई ओततानाचा केला आणि तो व्हायरल केला. मला तिथे ज्या पद्धतीने धमकावण्यात आलं त्याच्यावरून असं एक लक्षात येते की मला या लोकांच्यापासून निश्चितपणे पुढच्या काळात सुद्धा धोका आहे. मला हे माझा महाराष्ट्रभर मी फिरत असतो, संत विचारांचा मी प्रचार प्रसार करत असतो. त्यामुळं हे लोक मला कुठेही अशा पद्धतीने मला घाटून मारहाण किंवा जीवे मारण्याची धमकी दिलेलीच आहे. ते मला जीवे त्यांच्यापासून धोका निश्चित आहे. त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन शासनाने द्यायला हवं, कारण मी महाराष्ट्रभर फिरत असतो. जर पोलिसांनी संरक्षण नाही दिलं तर हे लोक त्याचा कधी पण ते त्यांचा डाव साधतील. आणि हे सगळे लोक भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहेत. त्यांचं समर्थन करणारे सुद्धा भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत. आणि या सगळ्यांना वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची, पारंपरिक विचाराची अडचण झालेली आहे. जो वारकरी संप्रदाय सहिष्णुता, मानवता, प्रेम, अहिंसा हे शिकवतो, सर्व धर्मभाव शिकवतो, दया, क्षमा, शांती सांगतो, त्या वारकरी संप्रदायातल्या ह्या हिंसक लोकांना, धर्मांध विचाराच्या लोकांना, जे नथुराम गोडसेचं जाहीर समर्थन करतात, बिष्णोईचं समर्थन करतात, ह्या हिंसक लोकांना वारकरी तत्त्वज्ञानाची अडचण झालेली असल्यामुळे ते माझ्यावर निश्चितपणे, त्यांना जी काय प्रश्न विचारले होते 21 प्रश्न त्यांना विचारून आता जवळपास महिना होत आला, अद्यापपर्यंत त्यांच्याकडे या माझ्या 21 प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्यांनी कुणीतरी 21 प्रश्नांची उत्तरं पत्रकार परिषद घेऊन द्यायला पाहिजे होती, परंतु त्यांच्याकडे उत्तरं नसल्यामुळे ते हिंसक झालेले आहेत आणि आता ते माझ्यावर जीवावर उठलेले आहेत. परंतु या भ्याड हल्लेला मी घाबरणार नाही. महाराष्ट्रभर याच्या दुपटीने मी अधिक काम करणार आणि संतांचा विचार टिकला पाहिजे, वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे. या धर्मांध हिंसक लोकांना आम्ही प्रतिकार करत राहू, परंतु आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढत राहू. आमचा कुठेही याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ नाही, माझी वैयक्तिक कोणाशी दुश्मनी नाही आहे. आजही पुन्हा एवढा हल्ला खाल्ल्यानंतर त्या संग्राम भंडारेंनी अजूनही तो धमक्या देतोय की आता आम्ही शाई फेकली, फक्त नंतर कदाचित आम्ही याच्या पुढचं करू. म्हणजे आज त्यांचा जो प्लॅन फसला, कदाचित ते भविष्य काळात ते माझा जीव घेऊ शकतात. पाटील सर, याच्यावर तुमचं काम ज्या ज्या लोकांनी समतेचा आणि पुरोगामित्वाचा विचार मांडला त्या प्रत्येक माणसाला त्रास देण्याचं काम हे प्रतिगामी लोकांनी केलं आहे. हा इतिहास आहे. अगदी संत ज्ञानेश्वर, त्यांची भावंड, त्यांच्या आईवडिलांना तात्कालिक धर्मवृंदांनी त्रास दिला. संत तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्याचं काम अंबाजी भटांनी केलं. त्याच्यानंतर शाहू महाराजांच्या धार्मिक विधींना विरोध करण्याचं काम देखील याच प्रतिगामी लोकांनी केलं. महात्मा ज्योतिबा फुलेंना जे मारेकरी पाठवले ते सुद्धा ह्याच लोकांनी पाठवले. आणि या सगळ्या लोकांचा वारसा सांगणारे हे प्रतिगामी भंडारे आहे. आणि यांनी त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी हे सगळं कृत्य केलेले आणि विद्यमान सरकारचा त्याला पाठिंबा आहे की काय, अशी प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने संग्राम भंडारे यांनी आमच्या विकास लवांडेवर हल्ला केला आणि त्यानंतर लागोलाग भारतीय जनता पक्षाचे आमदार तर पुढे येऊन आणि संग्राम भंडारे पुन्हा एकदा एक व्हिडिओ क्लिप जाहीर करून सांगत असतील की यापुढे आम्ही याचे पुढचं पाऊल उचलू, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची वाट लावण्याचं काम फडणवीस सरकारने केलेलं आहे. जो हल्ला झालेला आहे या भ्याड हल्ल्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतोय. परंतु आपण बघताय की आज 10 वाजता हल्ला झाला आहे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या चॅनलवरती याची न्यूज आहे. परंतु
महाराष्ट्राचे गृहमंत्री जे स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आहेत, यांनी आतापर्यंत कोणतंही याच्यावरती कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाही. तर मला फडणवीसांना डायरेक्ट सवाल करायचा आहे की या हल्ल्याचं तुम्ही समर्थन करताय की काय? कारण आता जवळपास 3 वाजत आलेले आहेत. या 3 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत ही माहिती आलेली नाही का? आणि जर आलेली असताना सुद्धा जर तुम्ही याच्यावरती काही बोलत नसाल तर मला वाटतं की याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस, भाजप आहे, RSS ची लोक आहेत. मला मोहन भागवतांनाही प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याकडची वैचारिकता संपलेली आहे का? तुम्ही असं सांगत होता की आम्ही फार वैचारिक लोक आहात, विद्वान लोक आहात. आणि जर विद्वान लोक आहात तर तुम्ही हातपायीवरती का आला? याचा दुसरा अर्थ असा आहे की RSS BJP वाल्यांकडे वैचारिकता संपलेली आहे आणि वैचारिकता संपलेली असल्यामुळे ही लोक हातपायीवरती आलेले. मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय. जे हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केलाय त्यांना अटक झाली पाहिजे. त्या गाड्या ज्यांनी वापरल्या त्या गाड्या जप्त झाल्या पाहिजेत. त्यांनी रिव्हॉल्वर दाखवले ते रिव्हॉल्वरही जप्त झाले पाहिजे. तोपर्यंत इथली मंडळी उठणार नाहीत असं आतापर्यंत या आंदोलनामधून दिसतंय. मी पुन्हा एकदा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता आहे आणि शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता या नात्यानं महाराष्ट्रामध्ये असा जो भ्याड हल्ला झाला याचा जाहीर निषेध करतोय. साथीयो, तेव्हा महाराष्ट्रामध्ये बहुजनावरती हल्ले मारतात म्हणून मी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा जाहीर निषेध करतोय. गृहमंत्री म्हणून पण त्यांचा जाहीर निषेध करतोय की त्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे आमची अशी मागणी. या प्रकारची भूमिका घेत आहे आणि संपूर्ण बहुजन समाजामध्ये जे विष पेरण्याचं काम करत आहे ते काम थांबलं पाहिजे. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने हे जे घुसखोर आहे वारकरी संप्रदाय या घुसखोरांना ओळखलं पाहिजे, लोकांनी त्यांना बाजूला काढलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार मांडत असताना या लोकांना राग आला आणि आज त्याचं परिवर्तन आपण दिसतोय. मला वाटतं विचार आहे आज त्यांनी पाया ठरवून सर्व सुधार पुढे जे काही प्रबोधन करत होते त्यांच्या त्या मिटिंगमध्ये जाऊन त्यांच्या पाठलाग या ठिकाणी त्याच्यावर आज त्यांनी शाही वगैरे जरी उठली असली तरी लागून त्यांनी त्यांच्याकडची हत्यारं मला वाटतं दाखवलेले आहे. आणि ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आणि महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची अतिशय मला वाटतं होऊ शकतो. आम्ही सांगतो, मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये कोणाला अटक करायची असेल तर फडणवीस साहेबांचा यश झाल्याशिवाय अटक होऊ ठिकाणी आंदोलन चालू आहे. चव्हाण यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा मी जाहीर प्रथम निषेध करतो. विकास हा चळवळीतील अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पुरोगामी विचारसरणी घेऊन चालणारा, महात्मा फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा अतिशय चांगल्या विचाराचा कार्यकर्ता आहे आणि विचाराची लढाई ही विचारानेच लढली गेली पाहिजे. परंतु हे हल्लेखोर जे आहेत, भ्याड हल्ला करणारी माणसं अशा पद्धतीनं समाजामध्ये हल्ला करून दहशत माजवण्याचा जो प्रयत्न करत आहे याचा मी पुन्हा एकदा निषेध नोंदवतो. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय असा जर कार्यकर्त्यांना संपवण्याचं जर षडयंत्र तुम्ही रचत असाल तर हा पुरोगामी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. या विकास लवंड्यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले जे चळवळीतले कार्यकर्ते, पुरोगामी विचारसरणी घेऊन जाणारे जे कार्यकर्ते, आमच्यासारखे कार्यकर्ते संपूर्ण विकासाच्या पाठीमागं त्या विचाराबरोबर आम्ही ठाम आहोत एवढं या ठिकाणी मी सांगतो.